पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त आहे। मुंबई आणि पालघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पालघर इथल्या बहुप्रतीक्षित वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार आहे। सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील। नरेंद्र मोदी मुंबईतल्या विविध कार्यक्रमांना देखील उपस्थिती दर्शवतील। गेल्या 25 वर्षांपासून वाढवण बंदराला विरोध होतोय। डहाणू खाडी बरोबर वाढवण या गावामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जवळपास 4000 पोलीस कर्मचारी तैनात आहेत। केंद्र शासनाकडून विशेष 3 तुकड्यांचं या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढवण बंदराच्या भूमिपूजनाकरता पालघरमध्ये पोहोचतायत। त्याच पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः सकाळी 11:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत पोहोचतील। दरम्यान वाढवण बंदर कसं आहे समजून घेऊया। महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशला याचा फायदा होणार आहे। वैशिष्ट्य आपण समजून घेतोय। वाढवण मुंबई पासूनचं अंतर हे 150 किलोमीटर आहे। 76,200 कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारला जाणार आहे। 12 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल। या बंदराला नैसर्गिक खोली खोदकामाची गरज नाही। वाढवण आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असणार आहे। वर्षाला 300 दशलक्ष टन मालवाहतूक आणि 23.20 दशलक्ष कंटेनर हाताळण्याची क्षमता आहे। जगातील टॉप 10 बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होणार आहे। वाढवण देशाला आत्मनिर्भरतेकडे नेण्याकरता महत्त्वपूर्ण योगदान देणारा ठरणार आहे। स्थानिकांना रोजगारात प्राधान्याने संधी दिली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।